हे बघा मित्रांनो, आपण बनवणार आता मांदेलीचं आटवण. हे बघा, मी आता मांदेलीचं आटवण बनवणार आहे. हे आपण फोडणी न द्यायची, रस्सा आणि तेल. आता हे काय करायचं, आपण मिक्स करायचंय. थोडी मसाला, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण थोडासा पाणी टाकायचा, खाता आपण उकळणार आहोत. हे बघा, आपण हे बारीक गॅसवर ठेवणार आहेत का, तर ते बारीक गॅसवरच चांगले मांदेली वगैरे. बघा, आपण नुसतं पाण्यावरच केलं ना, वाटण वगैरे काहीच टाकलं नाही. कसं घट्ट झालंय. आणि हे भाकरी सोबत, म्हणजे आपल्या तांदळाच्या रोटी सोबत. नमस्कार, मी अश्विनी पाटील. आज आपण बनवत आहे स्पेशल बोंबलाची भजी. माझ्या मिस्टरांना खूप आवडते. हे बघा, हे असे छोटे छोटे बोंबील घेतले. आता याचं पण बनवणार आहे स्पेशल डिश, बोंबलाची भजी. ते छोटे बोंबील आहेत, मोठे नाही घ्यायचे, छोटेच घ्यायचे, का तर त्याचे काटे नाही लागत भजीला. आता हे बारीक कट करून घ्यायचे. हे बघा, असे हे आपण बारीक खिम्मा करून घेतलाय बोंबलांचा. हा बारीक खिम्मा, ह्याच्यामध्ये सगळं सामग्री टाकायची. आता आपण ह्याच्यात मसाले वगैरे टाकणार आहे आणि ते मॅरिनेट करणार. अर्धा चम्मच हळद, 1 चमचा मसाला, कोळी मसाला. आता आपण टाकत आहे कापलेली मिरची बारीक, लसूण बारीक कापलेला आहे. लसूण टाकला पाहिजे असं काही नाही, पण टाकला तर अति उत्तम, छान लागतील भजी. अजून टेस्ट वाढेल लसणाने. आणि त्याच्यात टाकणार आहे आपण पीठ. कुठलं पीठ आहे हे? तांदळाचं पीठ आहे. हे तांदळाचं पीठ, हे 3 चमच आपण टाकणार. आता आपण हे मॅरिनेट करून घेऊया. हे तांदळाचं पीठ का टाकत आहोत, कारण ते फक्त बोंबलाची भजी नाही पडणार, म्हणून तांदळाचं पीठ टाकलं तर ते मॅरिनेशन व्यवस्थित होऊन त्याची भजी व्यवस्थित राहतील. तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. आता आपण मीठ टाकत आहे. मीठ चवीनुसार टाका. परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला. माझ्या बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. खायला किती मजा येणार आहे मित्रांनो. मी खाताना पण दाखवणार आहे तुम्हाला. हे जबरदस्त टेस्टी आहे. मला बघून असं तोंडाला पाणी सुटलंय. कमेंट करून सांगा तुम्हाला असं टेस्टी खायला आवडत. पण बनवून बघा घरी. हे बघा, आपलं मॅरिनेशन व्यवस्थित झालेलं आहे. आता ते आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं. आता आपण भजी टाकणार. हे बघा, हाताला थोडं पाणी घ्यायचं, जेणेकरून भजी हातातनं पटकन सुटेल तव्यामध्ये. बारीक गॅसवरच ही भजी करायची. आता हे आपण दुसऱ्या साईडनं पण फ्राय करूया, जेणेकरून ती दोन्ही साईडनं झाली पाहिजे व्यवस्थित. आपल्याला ही भजी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची. आपण पीठ टाकलंय ना, म्हणून ही तुटलीच नाही भजी. नाहीतर मग नुसत्या बोंबलाची भजी होणार नाही, तुटून जातील. हे बघा, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघूनच. खायला मलाच तर खायचं आहे, पण टेस्टी. थोडं झाकण ठेवूया म्हणजे लवकर होईल. हे बघा, आपली बोंबलाची भजी झालेली आहे. मस्तपैकी शालो फ्राय केलेली आपण. आणि हे बघा, आपलं एवढं जबरदस्त लागतं की खातच राहाल.
आता मित्रांनो मी ते खाणार आहे भजी अजून एक चालतात. मित्रांनो आपण रेसिपी बनवताना बघितलं मस्तपैकी बोंबलाची भजी आणि मांदेलीचं आठवण आणि तांदळाची भाकरी. आता मस्तपैकी टेस्ट करायला टाईम आला आहे मित्रांनो, जबरदस्त आहे. बघा इथे इथे हे बघा इथे मांदेलीचं आठवण आहे, हे जबरदस्त आहे. याच्यामध्ये वाटण नाही वापरलं आहे बघा. ती रेसिपी ते बघणं. आणि इथे बघा बोंबलाची भजी आहे मस्त ती क्रिस्पी. इथे बघा ताट भरलेलं आणि ते तांदळाची भाकरी आहे आणि कांदा इथे बघा. तर मित्रांनो खायची टेस्ट करायची वेळ आली आहे. मला तर कंट्रोल होत नाही का, थोडं पाणी सुटलं आहे बघा, जबरदस्त. आठवड्या खायला मित्रांनो तांदळाची भाकर. मांडवाला आमचे रवी दादा नवऱ्याचे हलत लागली अंगाला. नवऱ्याच्या काकीशी मम्मीशी बहिणीशी लागल्या मिरवाला. नवऱ्याच्या काकीशी मम्मीशी बहिणीशी लागल्या मिरवाला. Tawate